उपास सुरू झाले, श्रावण महिना आपला आहे आणि आपण पटापट काय उपासाचं करायचं हा सगळ्यांपुढे प्रश्न असतो. तर हा झटपट होणारा, वेळ अतिशय त्याला कमी लागतो, काही जास्त लागत नाही असा बटाट्याचा कीस आपण बघतोय. बटाटे किसून स्वच्छ पाण्यामध्ये ते घातलेले आणि धुवून घेतले 2 ते 3 वेळा आणि चाळणीवर निथळत ठेवायचे. साजूक तूप किंवा तेल तुम्ही काहीही घेऊ शकता. मी तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरं, थोडं हिरवी मिरचीचा मिक्सरला फिरवून जो मी कायम करून ठेवते, वाटून ठेवते, तर ती हिरवी मिरची घातलेली आहे. त्याच्यात किंचित कोथिंबीर आहे. कोथिंबीर ऑप्शनल आहे, जर तुम्ही उपासाला खात नसाल तर ती स्किप करू शकता. आणि तुम्ही तुमच्याकडे वाटलेल्या मिरच्या नसतील तर तुम्ही मिरच्यांचे तुकडे सुद्धा करून घालू शकता. आणि हा जो निथळत ठेवलेला कीस होता, तर हा बटाट्याचा कीस आपण घालायचा आहे. याच्यामध्ये आपण दाण्याचे कूट घालतोय. साधारण मी हे 4 मध्यम आकाराचे बटाटे होते. एक 2 ते 3 टेबलस्पून मी दाण्याचं कूट घातलेलं आहे. मीठ घालते त्याच्यावर. हा कीस खूप छान लागतो, पटकन होण्यासारखा असतो. आपल्याला जर समजा आपण साबुदाणा भिजवायचा विसरलो असेल किंवा आपल्याला कुठे न्यायचं आहे तरीसुद्धा गार जरी झाला तरी हा चांगला लागतो. किंचित साखर घातली आणि हे छान ढवळून याला आपल्याला दणदणून अशी वाफ आणायची आहे. बटाटा पटकन शिजतो, तर त्याच्यामुळे काही फारसा वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून याला वाफ आणायची आणि त्याच्यानंतर किंचित लिंबाचा रस घालू शकता. तुम्ही बघू शकता की दही, थोडंसं मी तळलेलं उपासाचं चकली आणि ते घरी केलेलं, आणि हे बटाट्याचा कीस तयार आहे. तर तुम्ही हा नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला रेसिपीज कशा वाटतात ते नक्की आम्हाला कळवा.